श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. पुणे एक ऐतिहासिक शहर. पुणे म्हणजेच लाल महाल, पुणे म्हणजेच शनिवारवाडा आणि पुणे म्हणजेच ऐतिहासिक अशी तुळशीबाग आणि त्या तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीराम मंदिर. चला तर आपण जाणून घेऊया त्या पेशवेकालीन श्रीराम मंदिराचा इतिहास. कारण सध्या सुरू आहे पेशवे काळापासून चालू असलेला श्रीराम मंदिरातील रामनवमीचा उत्सव. त्याच जल्लोषात त्याच उत्सवात 260 वर्षापेक्षा जास्ती वर्ष चालू आहे. चला तर आपण जाणून घेऊया सुंदर असा इतिहास. सर्वात प्रथम म्हणजे तुळशीबाग का म्हणतात, तर कारण इथे पूर्वी फुलं झाडे आणि तुळशीची सुंदर अशी बाग होती आणि यात तुळशीची भरपूर झाडं असल्यामुळे या तुळशीबाग या परिसराला असे नाव पडले. नारो आप्पाजी हे पेशवा इथले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. त्यांचे मूळ आडनाव खिरे आणि ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाडळी गावचे होते. ते एकदा आईवर रुसून पुण्यात आले व तिथेच त्यांची गोविंदराव खाजगीवाले यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी खाजगीवाल्यांनी लहानग्या नारायणास आश्रय दिला व जिथे आता सध्या श्री राम मंदिर आहे त्या जागेत श्री खाजगीवाले यांची तुळशीची बाग होती. तेथून लहानग्या नारायण श्री खाजगीवाले यांना तुळशी तोडून आणून देत असे व पुढे हीच जागा या नारायणाने विकत घेतली व तिथे सुंदर असं भव्य स्वरूपातलं राम मंदिर बांधलं आणि त्या तुळशी बागेत राम मंदिर बांधल्यामुळे त्यांचं आडनावसुद्धा पडलं तुळशीबागवाले. नारोआप्पाजी पुढे स्वकर्तृत्वावर मोठ्या नावारूपास आले. जमा खर्च महसूल या विषयात त्यांनी मोठे काम केले. 1750 साली बाळाजी बाजीराव उर्फ नानाचा पेशवा यांनी नारोआप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. निजामाने पुण्यावर हल्ला केला तेव्हा मोठ्या हुशारीने नारोआप्पाजी यांनी पुणे वाचवले आणि या हल्ल्यात अस्ताव्यस्त झालेल्या पुण्याला पूर्वपदावर आणायचे कामसुद्धा नारोआप्पाजी यांनी केले. नारोआप्पाजी यांनी शेतीला बंधारा बांधणे, देवालय बांधणे अशी उपयोगी लोकपैकी कामंसुद्धा त्यांनी त्यांच्या काळात केली. धरण बांधून घाट बांधून स्वकर्तृत्वाने मिळवलेला पैसा लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलेला आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रात व विशेषतः पुण्यनगरीत वैभवशाली असलेले सुप्रसिद्ध तुळशीबाग राम मंदिर हे नारोआप्पाजींच्या अशा कार्यापैकीच एक आहे. 1761च्या जानेवारीमध्ये नारोआप्पाजी तुळशीबागवाल्यांना आपल्या रामभक्तीची भावना प्रत्यक्षपणे रूपास आणण्यासाठी त्यांनी पुण्यातील प्रख्यात अशा तुळशीबागेत पेशव्यांच्या परवानगीने राम मंदिर उभारण्याचा पायाचा मुहूर्त केला आणि 1761 मध्ये त्यांनी राम मंदिराची स्थापनासुद्धा केली. पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच नारोआप्पाजींनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला व त्यासाठी आसपासची जागाही विकत घेतली. देवळाचा उंबरा मुहूर्त बसवण्यात 1763 मध्ये आला आणि 2 वर्षांनी म्हणजेच 1765च्या नोव्हेंबरमध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडनं सुंदर रीतीने घडवून घेण्यात आल्या आणि त्याचबरोबर रामरायासमोरील हात जोडून उभा असलेल्या दास मारुतीची काळ्या पाषाणी सुबक मूर्तीसुद्धा बदलून घेण्यात आली. 1884 मध्ये श्रीमंत नंदरामजी नाईक यांनी हा सभामंडप बांधला आणि पूर्वी असलेल्या शिखरावरच वरचे बाजूस नवीन उत्तुंग असे शिखर बांधले. हे शिखर म्हणजेच पुण्यनगरीला भूषण झालेले आहे आणि पुण्यातील सर्वात उंच शिखर म्हणून सुद्धा याची 140 फूट उंच असून याची घंटी पुण्यातील सर्वात उंच शिखर असलेले मंदिर म्हणून सुद्धा गणली जाते. शिखरावर अनेक साधू संतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसवलेल्या आपल्याला आढळतात. त्याचबरोबर मूर्ती बसवलेल्या कोनाडे असे बरेच आहेत आणि त्यावर एक एक कळसही आपल्याला सुंदर असे बघायला मिळतात आणि त्यावर 4 फूट उंचीचा सोन्याचा पत्रा मडवलेला कळससुद्धा आपल्याला बघायला मिळतो. श्रीराम, लक्ष्मण, सीता या तिन्ही मूर्ती पांढऱ्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या जटायुक्त व धनुर्धारी आहेत. देवारा लाकडी नक्षीदार आहे व वरच्या बाजूस तांब्याचा पत्रा व कळस आहे. दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात मारुती व गरुड विष्णूच्या संगमरवरी मूर्ती देवाकडे तोंड करून उभ्या आहेत. मागील बाजूस देवाची शेज म्हणजे देवाचा पलंग असून आतील घुमट गोलाकार षटकोनी असून त्यावर कमळाकृती नक्षी आहे. नारोआप्पाजींनी केलेल्या बांधकामाची कल्पना आतील गाभाऱ्यावरून येते. दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना लहानशा खिडक्या हवा उजेड यासाठी ठेवलेल्या असून पूर्वेस दरवाजातून सूर्यकिरणे देवाच्या अंगावर यावीत म्हणून झरोका ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. येथील सभामंडपाच्या छतावर सुंदर असं पानाफुलांचं नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा सवाई माधवराव पेशवे खर्ड्याची लढाई जिंकून आले तेव्हा त्यांनी येथे त्रिकाळ नगारावादन चालू केलं असं म्हटलं जातं. येथील रामाच्या मंदिराबरोबरच गणपतीचं सुद्धा सुंदर मंदिर असून विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर असून त्याच्यासमोर गरुडदेवजीची सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. जेव्हा या राम मंदिराची स्थापना करायचं ठरवलं त्याच्या आधी छोट्याच्या गणपतीची मूर्ती स्थापना करून त्याला स्थापना करण्याचे असं नाव देण्यात आलं आणि ती सुंदर मूर्तीसुद्धा आपल्याला या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बघायला मिळते. आणि या विठ्ठल रुक्मिणीच्या मागे एक मारुतीचं सुंदर अशी मूर्ती असून त्या मूर्तीला कर्कट्या मारुती असं नाव पडले आणि त्या मारुतीची गंमत माझ्या नावामागची गंमत या भागात आपल्याला नक्की ऐकायला मिळेल. त्याचबरोबर शेषशाही भगवान म्हणजेच नागावर पौडलेले विष्णू देवतेची सुंदर असे नक्षीकाम केलेली मूर्ती या मंदिरात आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या समोरच्या कोनाड्यात
शंकर भगवान, विठ्ठल रुक्मिणी आणि मारुतीची सुद्धा सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते। इथे दत्त महाराजांचं सुद्धा म्हणजे दत्त भगवानांचं सुंदर मंदिर असून ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्ती इथे आपल्याला सुंदर रीतीने बघायला मिळते। आणि त्याच्या पाठीमागे राणी पद्मावती आणि राणी लक्ष्मीसह बालाजीची सुद्धा सुंदर मूर्ती आपल्याला इथे दर्शनास आढळते। शंकर भगवानांचं सुंदर मंदिर असून सुंदर असा हा नंदी आपल्याला शंकर भगवानांच्या समोर दर्शनास आढळतो। आणि आतमध्ये गेला तर शंकराची शिवपिंडी सुंदर रीतीने असून त्याच्याच बरोबर समोर पार्वती देवीची गणपतीला घेऊन बसलेली सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते। पेशवेकालीन सुप्रसिद्ध कवी मोरोपंत नारायणप्पाजींचं महत्त्व सांगताना आर्या करतात, जयाने शशौर्ये पुणे रक्षियले, जये पुण्यनगरी सई भूषविले, तशी मंदिरी स्थापली राममूर्ती, अशी पंत नारो खिरे ख्यात कीर्ती। पेशवेकालीन सरसुभेदार नारायणप्पाजी खिरे तुळशीबागले यांनी उभारलेले सुंदर असे राम मंदिर पुण्यात आले की आवर्जून भेट द्या आणि राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन बाकीच्या देवतांचंही सुद्धा दर्शन घ्यायला विसरू नका।